कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नामदार अजित पवार यांचा वाढदिवस कोल्हापुरात विविध उपक्रमांनी साजरा झाला। शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी श्री अंबाबाई देवीला साकडं घातलं। त्यातून अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावे तसंच त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशी प्रार्थना करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं प्लास्टिक बंदीची मोहीम राबवण्यात येते। या विभागाच्या वतीनं लक्ष्मीपुरी परिसरात एकल वापर प्लास्टिकची तपासणी करण्यात आली। त्यावेळी समर्थ ट्रेडर्सची तपासणी करताना 500 किलो प्लास्टिकचा साठा आढळून आला। त्यामुळे या व्यापाऱ्याला 5000 रुपयांचा दंड करण्यात आलाय। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं संशयावरून अविनाश गोलगंडे याला शिरडोण इथं पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं दुचाकी आणि साहित्य टाकून पळ काढला। त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचं पथक गोलगंडेचा शोध घेत होते। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार इचलकरंजीतील नदीवेस नाका परिसरातील एका घरावर छापा टाकण्यात आला। त्यावेळी देशी बनावट दारू, पॅकिंग मशीन, ब्लेंड यासह दारू तयार करण्यासाठीचे कॅन जप्त करण्यात आले। या कारवाईत निरीक्षक एस कोळी, दुय्यम निरीक्षक MP खेत्री, SS हिंगे, अजित बोंगाळे, वैभव शिंदे, सुभाष कोले, मुकेश माळगे, आदित्य कोळी यांचा सहभाग होता। पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या 13व्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरातील हृदयस्पर्श संस्थेच्या वतीनं सांगीतिक कार्यक्रम पार पडला। हृदयस्पर्शचे पद्माकर कापसे, पद्मिनी कापसे, डॉक्टर सतीश पत्की, डॉक्टर अमर अडके, वसंतराव घाडके, जयेश ओसवाल, दुर्वास कदम, संदीप देसाई, कमलाकर जगदाळ यांच्या उपस्थितीत बहारदार कार्यक्रम झाला। राजेश खन्ना यांचा चित्रपट प्रवास, त्यांची सदाबहार गाणी, त्यांच्या मृत्यूनंतर निघालेली अंत्ययात्रा याचं चित्रण LED स्क्रीनद्वारे दाखवण्यात आलं। तर वारणा समूहाच्या बालकलाकारांनी राजेश खन्ना यांची गाजलेली गीतं सादर केली। सुमारे 4 तास चाललेल्या कार्यक्रमाला रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती। MD ड्रग विक्री प्रकरणाची व्याप्ती वाढतीये। अटक केलेल्या वृषभ खरात याच्या कॉल रेकॉर्डवरून इचलकरंजीतील शहापूर पोलिसांनी पोलीस रेकॉर्डवरील आणखी दोघांना अटक केली आहे। आकाश माने आणि विनीत गंथडे अशी त्यांची नावं आहेत। त्या दोघांना न्यायालयानं 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। इचलकरंजी जवळच्या खोतवाडी इथं वैजनाथ साळुंखे यांचं घर आहे। त्यांच्या घरात 3 पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली। बुधवारी रात्री 2:15 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता 7 जण जुगार खेळताना सापडले। या कारवाईत रोख 6350 रुपये, 5 मोबाईल, 4 दुचाकी आणि जुगार खेळण्याचं साहित्य असा 3.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्या 7 जणांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीनं फेब्रुवारीमध्ये इयत्ता 5वीची शिष्यवृत्ती परीक्षा झाली होती। त्यामध्ये कोल्हापुरातील फुलेवाडी इथल्या PM श्री महात्मा फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीत यश मिळवलंय। तसंच महापालिकेच्या राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती परीक्षेतही या शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे। त्यामुळे शाळेच्या वतीनं आज सर्व यशस्वी विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षकांची फुलेवाडी परिसरातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी DC कुंभार, पर्यवेक्षक विजय माळी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुप्रिया खाडे, मुख्याध्यापिका अनुराधा शिंत्रे, कुमुदिनी देसाई यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते। तारदाळ इथल्या संगमनगरमध्ये सुब्राव कोळी राहतात। गुरुवारी दुपारी त्यांच्या घरी कोणी नव्हतं। त्यावेळी चोरट्यांनी बंद घराचा कडिकोंडा उचकटून तिजोरीतील 10,000ची रोकड, सोन्याचं गंठण, मणी, मंगळसूत्र, 2 टॉप, साखळी असा 1,54,000चा ऐवज लंपास केला। या प्रकरणी सुब्राव कोळी यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। श्वान पथक आणि ठसे तज्ञांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, पण काही अंतरावरील चौकात जाऊन श्वान घुटमळलं। अनेक ग्रामीण टपाल कार्यालयं IDC सेंटरला जोडून आहेत। सर्व पोस्टमनना नवीन मोबाईल द्यावेत, सर्व IDC आणि CDC सेंटर बंद करावेत, या सेंटरची नावं बदलून पोस्टल डिलिव्हरी सेंटर असं करावं, अशा विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनच्या वतीनं रमणमाळा इथल्या पोस्टाच्या मुख्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। या मागण्यांची शासन पातळीवर दखल घेतली नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा पोस्टल कर्मचाऱ्यांनी दिलाय। यावेळी अमोल शिंदे, वल्लभ मैंदरकर, शरद वालावलकर, प्रफुल्ल धनवडे, सचिन चव्हाण, सुनीता माळी, सायली गंगावणे यांच्यासह पोस्टल कर्मचारी उपस्थित होते।
कोल्हापुरातील एकटी संस्थेच्या पुढाकारातून शुक्रवारी महिलांची कायदेविषयक कार्यशाळा झाली। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दीपाली डोईफोडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, महापालिका उपायुक्त परितोष कंकाळ, डॉक्टर मंजुळा पिशवीकर, एकटीच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांची यावेळी उपस्थिती होती। अर्चना देशमुख यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला। ॲडव्होकेट पल्लवी थोरात यांनी कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांचे प्रश्न, त्या अनुषंगाने केस दाखल करण्याची प्रक्रिया, समुपदेशन, पुनर्वसन याबाबत मार्गदर्शन केलं। ॲडव्होकेट हेमा काटकर यांनी स्त्रियांवरील अत्याचार, स्त्रियांच्या हक्कासाठीचे कायदे याबद्दल माहिती दिली। यावेळी गीता हसूरकर, सुनीता हनिमनाळे, सुजाता कोळी, शिवानी गजबर, निर्मला बेदरे, स्मिता वदन यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते।